सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय झालं तुझे? काका, मला नाही वाटत की आता अवंतिका आंटी माझी आई बनेल। काका, ती त्या अनाथ आश्रमातल्या मुलांवर केवढं प्रेम करते, त्यांच्याशी खेळते, बोलते। मग काका, माझ्या बरोबरच असं का? मी काय वाईट केलंय काका? तसं नाहीये जुई। काका प्लीज प्लीज, आता मला खोटी आशा दाखवू नको। मला तर आता देवाचाच खूप राग आलाय। मुलांना जन्म द्यायचा आणि मग त्यांना आईच नाही द्यायची, असं का बरं केलं असेल त्याने? काका, मला एक सांग, देवाला आई नसते का रे? नसणारच, नाहीतर त्याला माझ्यावर, त्या सगळ्या अनाथ आश्रमांच्या मुलांवर नक्कीच दया आली असती। जुई, हे बघ, ज्यांना आई बाबा नसतात ना, त्यांची सगळी काळजी देवच घेतो। मग देव माझी काळजी का नाही घेताय? का नाही पाठवत आहे अवंतिका आंटीला? सांग ना काका। जुई, तुझ्यासारखी खूप मुलं या जगात आहेत। काहींना त्यांचे आई बाबा नाही आहेत, काहींना आजी आजोबा नाही आहेत। त्यांना भीती वाटली, रडलं तर त्यांना समजावणारं कोणी नाही। आणि जुई, ह्या सगळ्या मुलांकडे तो एकटा देव एकदम लक्ष देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी अवंतिका आंटी सारखी या सगळ्या मुलांची काळजी घेणारी आई बनवली आहे। हो, आणि ती आता या सगळ्या मुलांची काळजी घेणार आहे। मग मला सांग, तुला अवंतिका आंटीची जास्ती गरज आहे की त्या अशा मुलांना? नक्कीच त्यांना काका। मला डॅड आहे, तू आहेस, माई अण्णा आहेत, देवयानी आत्या आहे, पण त्यांना कोणीच नाहीये। मी पण ना काका, मला याच्या आधी कधी लक्षातच आलं नाही। आय एम सॉरी काका। पण काका, अवंतिका आंटी खरंच केवढी ग्रेट आहे। तिने फक्त तिचा आणि माझा विचार नाही केला, तिने आमचाही विचार नाही केला, पण तिने त्या सगळ्या मुलांचा विचार केला। काका, आपण देवाकडे केवढं काही मागत असतो, पण आता मी जे मागणार आहे ना, ते माझ्यासाठी मुळीच नसणार आहे। काका, मी जर डॅड साठी काहीतरी देवाकडे मागितलं तर तो देईल? सांग ना काका।
शशांक कोल्हापूरहून आल्यापासून काहीतरी विचित्र वागतोय. कुणाशी काहीही बोलत नाही. काही विचारलं तर उत्तर देत नाही. नेमका कशासाठी गेला होता हा कोल्हापूरला? अण्णा मलाही काही कळत नाहीये. आजपर्यंत शशांक दादा कुणालाही न सांगता कुठेच गेला नव्हता. मला वाटतं सौरभला भेटायला तर गेला नसेल तो. पण अवंतिका कोल्हापूरला असताना सुद्धा तो तिथे गेला होता. कशासाठी? शशांकच्या मनात काय चाललंय नक्की हे कधीच कळत नाही. लहानपणापासून हा असाच शांत. कधी मनातलं दुःख बडबडून बोलला नाही. मनातलं दुःख मनात दाबून ठेवायचं. आताही तो कसलं तरी दुःख आपल्या डोळ्यात साठवून वावरतोय. मला आठवतं अण्णा, लहानपणी आम्ही दोघं शाळेतून येत असताना माझी चप्पल तुटली होती. त्याने स्वतःची चप्पल काढून घालायला दिली मला. भर उन्हामध्ये पाय पोळत रस्ता तुडवत घरी आला. घरी येईपर्यंत काही कळू सुद्धा दिलं नाही. घरी आल्यावर पाहिलं तर पायाला फोड आले होते त्याच्या. रीच्या प्रकरणात सुद्धा असाच शांत राहिला. पण आता त्याची अस्वस्थता पाहवत नाही अण्णा. अवंतिका आणि शशांक वावटळीतून चाललेत. सहजीवनाचा मार्ग शोधत ते या वावटळीत भरकटतायत. त्यांचा मार्ग खडतर आहे माहिती आहे मला. पण त्यांनी धरलेला एकमेकाचा हात सुटता कामा नये. कधीही सुटता कामा नये. खरंच खूप छान गोष्ट होती. हो आणि संवादही छान होते. एका स्त्रीच्या मनाचं असं हळूवार चित्रण केलंय ना. मुख्य म्हणजे म्युझिक खूप छान होतं त्याचं. अरे कुणीतरी माझ्या कामाबद्दल बोला ना. खरंच उपेक्षेने मारणे. म्हणजे कुणी काही नाही बोललं की समजून जायचं असंच ना. नाही गं. नाही, तू खूप चांगलं काम केलंय. या वर्षीचा सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तुला. चल, पुरस्काराची मी अपेक्षाच ठेवलेली नाहीये. रादर याच्यावर माझा विश्वासच नाहीये. सगळं ना आधीच ठरलेलं असतं. आपण आपलं काम करत राहायचं ग. आपल्याला माहिती असतं ना आपण चांगलं काम केलंय. बस झालं. निर्मितीचा आनंद खूप मोठा असतो. आता ही कोण निर्मिती? अवी, आचरटपणा करू नकोस. ते पण सगळे काय रडत होते ना पिक्चर बघताना. मी सोडू ना, मी नाही रडले अजिबात. मध्येच बाहेर उठून कोण गेलं होतं का? अगं ते तुमच्या सगळ्यांसाठी पॉपकॉर्न आणायला. उगाच काहीतरी सांगू नकोस आता. हे पण नेरुरकर मंडळींना सुद्धा आवडला सिनेमा. पण शशांक का नव्हता आला? आई, बाबा आज जेवायला नसतील ना? मग आपण जेवायच्या तऱ्हेला लागूया. आई मी खूप थकले. मी जरा आराम करते, झोपते थोडा वेळ. हिला ना सारखी हल्ली झोप येत असते. बहुतेक बाळ ना झोपाळू होणार आहे इथं. आणि हिच्यासारखा आळशी सुद्धा. अरे हो, पार्थ बरा राहिला रुक्मिणीकडे 3 तास. मी बघून येते काय करतोय. आलेच. मी फ्रेश होऊन येतो. चल मी पण आले सकाळी. पाहत होते मी अवी. पूर्ण पिक्चरभर अश्रू रोखून ठेवले होतेस तू.
कुणाला दिसो वा न दिसो, पण त्याचा ओलावा माझ्या पदराला मात्र जाणवत होता. काय ग, अनाथ आश्रमातून येतेस? हो. तुमचं उद्याच्या लक्षात आहे ना? अगं आहे ग लक्षात. खूप छान काम करतेस तू. काय झालं ग? नाही, आमच्या गोडबोले काकूंची आठवण झाली. काय? काही नाही, म्हणतात करून सवरून भागली आणि समाज कार्याला लागली. तू एवढं मनाला लावून घेतलंस? नाही, आणि अगदी खरं सांगू, मी काही समाज कार्य वगैरे करते असं खरंच नाही मला वाटत. यात थोडासा माझा सुद्धा स्वार्थ आहेच की. माझ्या आत दडलेल्या मायेला वाट करून देते मी. आणि अगदी खरं सांगू, आपल्या आजूबाजूला एवढी मोठी माणसं आहेत, त्याच्यापुढे मी एक अगदी क्षुद्र माणूस आहे. नाही अवंतिका, अगं आपला त्यातला खारीचा वाटा व्यर्थ नसतो. तुला माहिती, मी पण ना समाजकार्य करताना समाजकार्याचा आव नाही आणला. मला जे आवडलं ते करत गेले. आणि समाजाच्या उपयोगाचं आपण जर काम केलं तर त्यात उपराधानं बोलण्यासारखं काय आहे? जाऊ दे ग, जितक्या व्यक्ती ना तितक्या प्रकृती. खरं आहे तुमचं. मी सुद्धा आता माझ्या मनाला पटेल तेच करणार आहे. ज्याने मला समाधान होईल तेच करणार आहे. गुड. माझी खात्री आहे अवंतिका, शशांकच्या बाबतीत पण तू असाच निर्णय घेतला असशील. खरं सांगू, एक गोष्ट आता माझ्या पुरती लक्षात आली. आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही हे कळल्यावर त्यासाठी हव्यास करत राहणं, त्याच्या मागे धावत राहणं, ह्याच्यात काही अर्थ नाही. आपणच अशा सीमारेषा आखून घेतो, खिडक्या बंद करून घेतो आणि मग आभाळ दिसत नाही म्हणून कंप्लेंट करत राहतो. अशाने स्वतःची कीव करायला लागते फक्त. खरं सांगू, शशांकनी पूर्वीचं सगळं विसरून मला स्वीकारावं अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं करणं चुकीचं आहे. ते काही अलौकिक पुरुष नाहीत, मात्र मी आजही त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. नितळ निर्मळ मनाने त्यांच्या आयुष्यात मला सहभागी व्हायचं, पण आता मला ते शक्य वाटत नाही. आणि एक गोष्ट सांगू, स्त्री पुरुष प्रेमापेक्षाही काहीतरी अलौकिक आनंद देणारं या जगात आहे हे मला आता कळलंय, त्या अनाथ मुलांना भेटल्यावर. अवंतिका, तुझ्यातलं वेगळेपण कळायला समोरच्याकडे तसं मन हवं ना? नाही, तसं वेगळं वगैरे काही नाही. आजही मी माझ्या आयुष्याकडे वळून बघते ना, तेव्हा ती अल्लड, हसरी, भांडणारी, रुसणारी, वाद खाणारी अवंतिका मला खुणावते. माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे मित्रमैत्रिणी, माझं घर, हीच माझी ओळख आहे. मी पण चार चौघींसारखीच आहे आजही. सगळ्यांवर, अगदी सगळ्यांवर भरभरून प्रेम करावं असं मला वाटतं. जवळच्या लोकांचं दुःख वाटून घ्यावं असं वाटतं. आयुष्यात मला काहीतरी करून दाखवावं असं वाटतं. मात्र मी माझ्या आयुष्याच्या बाबतीत अनेकदा यशस्वी ठरले. नाही अवंतिका, अगं तू आयुष्यात खूप यशस्वी आहेस. तू सहजासहजी पुसून जाशील अशी नाही आहेस ग. माझी खात्री आहे शशांकला पण खूप त्रास होत असेल या गोष्टीचा. हे बघ, तू ना शशांकच्या बाबतीत निर्णय घ्यायची घाई नको करूस. आयुष्य अजून संपलेलं नाही. अगं आयुष्यात ना खूप देण्यासारखं असतं, खूप घेण्यासारखं असतं. आणि हातावरच्या रेषा बदलण्याची ताकद असणारी तू अशा मोठी बंध नको करून घेऊस ग. अजून तुझ्यात खूप घेण्यासारखे, खूप देण्यासारखे.
शशांक, अरे विचार माणसाच्या मनाला जाळत राहतात बघ. शेवटी काय तो एक निर्णय घेऊन टाकावा माणसानं. सगळे आपल्याच मनाचे खेळ नाही का? नाही, हे सगळं करायला आता खूप उशीर झालाय. अरे चांगल्या गोष्टी करायला कधीच उशीर झालेला नसतो शशांक. नाही पण हे बघ, अण्णांकडून मला सगळं समजलंय. नाही, मग तुला काय वाटतंय? अरे आमचा विचार घेणं तू केव्हाच सोडलं होतंस शशांक. खरं म्हणजे आता क्षणाचा सुद्धा विचार न करता निर्णय तुझा तू घ्यायचायस, तर तू असं मागे का कचरतोयस? नाही माही, आता माझ्या कृतीवरती माझा विश्वासच उरलेला नाही. हे असं बोलणं तुला शोभत नाही शशांक. म्हणजे आजवर काही तू चुका केल्या नाहीस असं नाही, पण त्या चुकांमधून तुझं तू शिकत आलास. म्हणजे रिचाच्या बाबतीत किंवा जुईच्या बाबतीत तू अगदी योग्य निर्णय घेतलास. अरे तुझी अवंतिकाची निवड सुद्धा अगदी योग्यच होती. अभिमान वाटायचा तुझा, आणि तुझी घुसमट बघून दुःख सुद्धा व्हायचं रे. दुःखाच्या भरात कित्येकदा चुकीचे सुद्धा निर्णय घेतलेस तू. पण आई म्हणून माझा विश्वास होता रे तुझ्यावर. वाटत होतं या सर्व दुःखातून अगदी तावून सुलाखून तू बाहेर पडशील. माही, कधी कधी ना आपण मोठं असण्याचं वैषम्य वाटतं. आपल्या समंजसपणाची भीती वाटायला लागते. असं वाटतं की आपणच आपल्याला अनोळखी व्हायला लागलो आहोत. असं वाटतं की आपल्या आजूबाजूचं सगळं जग हरवून जाईल, आपल्यावरती राज्य असेल आणि आपण इकडे तिकडे आपल्या बरोबरीच्या शोधत बसू. दिसत नसलं तरी कोणीतरी लपलं आहे हा दिलासाही जवळ नसेल, आणि मग आपण हरवून जाऊ कायमचे. शशांक, मला सगळं विसरायचंय. सगळं विसरून जायचं की मी इतका मोठा झालोय, मी एका मुलीचा बाप आहे, हे सगळं विसरून जायचं. अरे मोठं झाल्यानं लहानपण सरत नाही शशांक. आणि मी आहे ना तुझी माई, तुझं लहानपण जपायला. तुला आठवतं शशांक, तुम्ही तिघं लहान होतात तेव्हा मी गोष्ट सांगायची तुम्हाला. गोष्टीचा शेवट कळावा म्हणून किती आग्रही असायचास तू. पण तेव्हा मी गोष्टीचा शेवट सांगत नव्हते. पण आज सांगते, या गोष्टीचा शेवट कर. या गोष्टीचा शेवट तुझ्याच हातात आहे शशांक.